प्रश्न फक्त पॉइंटेड प्रश्न आहे. मी 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 प्रश्न वाचलेला आहे. तुमचा प्रश्न एवढाच असेल असं मला वाटतं की वरच्या मजल्यांवरच्या घरांना कधी परवानगी आपण माझं म्हणणं असं आहे की काही उदाहरणं मी देतो की जोगेश्वरीला महादेव लक्ष्मण चाळ आहे किंवा दिंडोशीमध्ये माझ्या चाळी आहेत त्या 75च्या आहेत किंवा 65च्या आहेत. उपनगरामध्ये रिपेरिंग बोर्ड नाही आहे त्यामुळे यांना लागू होत नाही. आज तिकडे बाजूला एसआरए होतो तळमधल्या लोकांना एसआरएमध्ये घेतात. मग वरच्या मधल्यावरती ज्यांच्याकडे मतदार यादीमध्ये नाव आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहे बाकी सगळे पुरावे आहेत अशा लोकांना मात्र एसआरएमध्ये घेतलं जात नाही. तर माझं म्हणणं मंत्रिमंडळाने एवढंच आहे की यासाठी एक विशेष धोरण आपण तयार करा आणि आपला जो सर्वे होईल त्याच्यावरती आता नंबरिंग टाका. त्या लोकांना असं वाटतंय की आमचा कोणच आधार नाही आहे ना सरकार बघत आहे ना महानगरपालिका ते अधांतरी आहेत आणि 75-65 पासूनचे आहेत तर त्यांना आपण एसआरएमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत धोरण करून लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्या असं माझं मत आहे.